आपल्याला शब्द देतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा हो 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे। आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे 617 कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची आज बुधवारी खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज बुधवारी दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासून पैसे येतील असं वाटलं होतं, परंतु लाडक्या बहिणींनो सकाळपासून पैसे आलेले नव्हते। परंतु आता या ठिकाणी दुपारी 2 वाजल्यापासून पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। तर आज दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत राज्यातील 12 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच खऱ्या अर्थाने सप्टेंबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या आणि ऑक्टोबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। कारण आताच महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3000 रुपये सोडण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला होता। एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे आज दुपारी 2 वाजल्यापासून या ठिकाणी वितरित करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून बटन दाबण्यात आलेलं होतं आणि बहिणींच्या खात्यामध्ये आता दुपारी 2 वाजल्यापासून या ठिकाणी पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी सप्टेंबर हप्त्याचा निधी आणि ऑक्टोबर हप्त्यांचा निधी प्रमुख बँकांकडे पाठवण्यात आलेला होता आणि या बँकांच्या माध्यमातून या ठिकाणी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। थेट लाडक्या बहिणींनो उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आमच्या आदितीच्या साक्षीने सांगतो, ऑक्टोबरचे पैसे देखील तुम्हाला मिळतील आणि ऑक्टोबर 2 महिन्याचे मिळतील, त्याबद्दल आपण काळजी करू नका। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार आदिती तटकरे मॅडमच्या साक्षीने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सोडण्यात आलेला आहे। बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। कारण आज डीबीटीचं बटन दाबलं, मोठ्या जल्लोषामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी सकाळीच परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं होतं, परंतु सकाळी बँकांमध्ये तांत्रिक अडचण असल्यामुळे सकाळपासून पैसे आलेले नाहीत। परंतु लाडक्या बहिणींनो, आता दुपारी 2 वाजल्यापासून या ठिकाणी पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे। कारण कालच बँकांमध्ये चेक पाठवण्यात आलेला होता आणि या चेकच्या माध्यमातून थेट बहिणींच्या मोबाईलवरती 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। कारण आता लाडक्या बहिणींना दिवाळी सण गोड करायचा आहे। या दिवाळी निमित्त लाडक्या बहिणींना फराळाचे साहित्य खरेदी करायचे आहे। त्याच पार्श्वभूमीवरती सरकारने निर्णय घेतलेला होता आणि या ठिकाणी सकाळून जरी पैसे आले नाहीत तर आता दुपारून पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आलेला आहे। बघा सरासरी राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 दिवसांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच आज बुधवार, उद्या गुरुवार आणि या ठिकाणी परवा दिवशी सुद्धा उर्वरित बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार 2 हप्त्यांचे 3000 रुपये सोडण्यात आलेले आहेत। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आताच देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती दिलेली आहे, तुम्ही सुद्धा ऐकलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। कारण राज्यामध्ये 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत। तर या 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे वाटप होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज सरकारच्या माध्यमातून 3 याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। याच्यामधील पहिली यादी पात्र बहिणींची, दुसरी
दुसरी यादी अपात्र बहिणींची आणि लाडक्या बहिणींनो जी तिसरी यादी तयार करण्यात आलेली आहे तर ती तिसरी यादी म्हणजे KYC केलेल्या बहिणी आणि या ठिकाणी KYC न केलेल्या बहिणी, म्हणजेच जर तुम्ही KYC केलेले असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील का आणि जर तुम्ही KYC केलेले नसेल तर तुम्हाला आज पैसे वाटप होतील का, हा जर प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण KYC झालेल्या बहिणींना पैसे येणार आहेत का, KYC न झालेल्या बहिणींना पैसे येणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाईल आणि या ठिकाणी तुम्ही KYC पण करायची आहे की नाही याची माहिती सुद्धा देणार आहे. परंतु लाडकी बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. पुरुषांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे. त्यासोबतच काही लाडक्या बहिणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बायका होत्या, त्यांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे. काही लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नव्हत्या, त्यांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आज सकाळपासून थोडासा उशीर झाला, कारण या ठिकाणी पात्रता तपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायचे होते. त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत या ठिकाणी सर्व प्रकारची KYC पूर्ण झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी सर्व गोष्टी तपासलेल्या आहेत. तपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, आज बुधवार आहे. आज 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत पैसे वाटप होणार आहेत. परंतु आज बुधवारी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवत आहेत, उद्या गुरुवारी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमवतील आणि परवा दिवशी शुक्रवारी उर्वरित कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवणार आहेत त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला देत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, तुम्हाला दिवाळीच्या निमित्तानं सरकारकडून 10 भेटवस्तू देण्यात येणार आहेत. जर तुम्हाला या 10 भेटवस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर अशा लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे. कारण त्यांना दिवाळी सणानिमित्त या ठिकाणी अजून काही वस्तू वाटप केल्या जाणार आहेत. एकंदरीत लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त किराणा आणायची गरज नाही, थेट सरकारकडून किराणा सुद्धा देण्यात येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हप्ते मिळणार नाहीत. सरसकट सर्व लाडक्या बहिणींना या 10 भेटवस्तू मिळणार नाहीत. सरसकट सर्व लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होणार नाहीत. कारण सरकारच्या माध्यमातून सरसकट शब्द काढण्यात आलेला आहे. आता फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबरचे 1500 रुपये, ऑक्टोबरचे 1500 रुपये अशाच पद्धतीने हे पैसे वाटप सुद्धा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुम्ही खरोखर लाडकी बहिणी असाल तर तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर त्या अपात्र यादीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, पात्रतेच्या यादीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि KYC केलेले असेल, KYC केलेले नसेल त्यांच्याविषयी काय अपडेट आलेले आहे, त्यांना पैसे मिळणार आहेत का त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघत आहोत. त्यामुळे महत्त्वाचा वेळ काढून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या बातम्या सोशल मीडियावरती पसरलेल्या होत्या. परंतु आज प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये आणि बहिणींच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्यामुळे लाडक्या बहिणींनो अशा पद्धतीच्या सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचं पाहायला मिळत आहे. इथून पुढे 3 दिवस सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे एकंदरीत 20 तांदूळ होतील. सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाणार आहे. खऱ्या अर्थाने आता सप्टेंबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या आणि ऑक्टोबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल. या 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्याच खात्यामध्ये सप्टेंबरचे 1500 रुपये, ऑक्टोबरचे 1500 रुपये या ठिकाणी आज दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत 20 तांदूळ होणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची नाही. आता आपण बघून घेऊयात की आज बुधवार आहे तर आज बुधवारी 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील, उद्या किती वाजल्यापासून पैसे जमावायला सुरुवात होईल आणि परवा दिवशी किती वाजल्यापासून पैसे जमावायला सुरुवात होणार आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण देत आहोत. कारण लाडक्या बहिणींना पुढच्या 2 दिवसानंतर चतुर्थी आलेली आहे तर त्या चतुर्थीच्या अगोदर या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे आज दुपारपासून बघा लाडक्या
बहिणींनो ही सुरुवात सकाळपासूनच होणार होती, परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बँकेमध्ये तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे सकाळपासून पैसे आलेले नव्हते. परंतु या ठिकाणी दुपारपासून पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे, कारण या ठिकाणी सर्व बँकांचा सर्व्हरचा प्रॉब्लेम दूर सुद्धा झालेला आहे. आता एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबरचे 1500 रुपये, ऑक्टोबरचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, त्याचीच माहिती या ठिकाणी तुम्हाला सुद्धा देतच आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो या ठिकाणी वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे तुमच्यासाठी. आताच्या क्षणाची सर्वात मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, कारण या ठिकाणी लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून वाट पाहत होत्या, परंतु लाडक्या बहिणींनो आज सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो तुम्हाला वाट पाहायची गरज नव्हती, कारण आम्ही प्रत्येक सणाला लाडक्या बहिणींना ओवाळणीच्या स्वरूपामध्ये पैसे देत असतो. त्याचप्रमाणे आता सुद्धा दिवाळी जवळ येत आहे, म्हणजेच 20 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात होत आहे. 22 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा पाडवा आहे. त्या पार्श्वभूमीवरती आता या ठिकाणी 8, 9, 10 या 3 दिवसांमध्ये पैसे दिले तर लाडक्या बहिणी 11, 12, 13, 14, 15 या 5 ते 6 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील आणि या ठिकाणी 15, 16, 17, 18, 19, 20 म्हणजेच या उर्वरित 5 दिवसांमध्ये किराणा भरतील, फराळाचे साहित्य करतील आणि दिवाळी गोड हो करतील. या पार्श्वभूमीवरती पैसे वाटप होत आहेत, कारण सरकारने मागच्या वेळेस काय केलेलं होतं की दिवाळीच्या अगोदर 1 दिवस पैसे वाटप केले आणि त्याच्या अगोदरच लाडक्या बहिणींनी दिवाळी सुद्धा भरवून आणलेली होती. त्यामुळे सरकारने निर्णय घेतला की या वेळेची दिवाळी सरकारच्या पैशांमधून झाली पाहिजे. लाडक्या बहिणींना सुद्धा या ठिकाणी जाणीव राहिली पाहिजे, लाडक्या बहिणींनी सुद्धा सरकारला मतदान केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सरकार दिवाळीच्या अगोदर 5-6 दिवस पैसे सोडणार होतं, तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे. परंतु काही बहिणींच्या खात्यामध्ये अजून पैसे आलेले नसतील, त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की खरंच पैसे जमा होत आहेत का, कारण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात आहेत. तुम्ही सुद्धा रोज पाहत असाल काही व्हिडिओ अशा प्रमाणामध्ये तयार केले जात असतात की या जिल्ह्यांमध्ये पैसे आले, त्या ठिकाणी मेसेज सुद्धा दाखवला जात असतो, या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या जात असतात, परंतु प्रत्यक्षामध्ये पैसे येत नसतात. परंतु लाडक्या बहिणींनो आपला असा एकमेव चॅनल आहे, या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सत्य माहिती देत असतो. ज्या बहिणी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतात त्या सर्व लाडक्या बहिणींना माहिती आहे की आपण या ठिकाणी कोणत्याही अफवांना या ठिकाणी आपण बळ देत नाही, कोणत्याही अफवांना या ठिकाणी आपण आश्रय देत नाही, तर थेट जी माहिती असेल ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. बघा लाडक्या बहिणींनो काल महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांना पत्रकारांनी प्रश्न विचारलेला होता की लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी कधीपासून गोड होणार. त्यावरती आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार बघा मागच्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये शेतकरी बांधवांवरती आसमानी संकट कोसळलेलं होतं. याच्यामध्ये काही जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींची घरे वाहून गेले, लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सहन करावा लागला. या ठिकाणी काही प्रमाणामध्ये जीवितहानी, त्यासोबतच मोठ्या प्रमाणामध्ये गायीगुरे वासरे सुद्धा वाहून गेलेले आहेत. काही नागरिकांच्या जमिनी सुद्धा वाहून गेलेल्या आहेत. तर या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची जर दिवाळी गोड करायची असेल तर त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिवाळीच्या अगोदर पैसे हस्तांतर करण्यात येतील. त्या पार्श्वभूमीवरती लाडक्या बहिणींनो आज बुधवार दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा आठवत असेल की एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की एका दिवसाला सरासरी 16 जिल्ह्यामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवू शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज 16 जिल्ह्यामधील सरासरी 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत. म्हणजेच सप्टेंबरचे 1500 रुपये, ऑक्टोबरचे 1500 रुपये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे आज बुधवार दुपारी 2 वाजल्यापासून जमावायला सुरुवात झालेली आहे. तर आज रात्री 12 वाजेपर्यंत या 16 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. या 16 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींचे सप्टेंबर हप्त्याची वाट पाहण्याची आणि ऑक्टोबर हप्त्याची वाट पाहण्याची प्रतीक्षा संपून जाईल. त्यांच्या बँकेमध्ये पैसे जमवतील आणि बँकेमध्ये पैसे जमा झाले आहेत याचा मेसेज मोबाईलवरती सुद्धा येणार आहे. काही लाडक्या बहिणींना मागच्या 5 मिनिटांपासून, 2 मिनिटांपासून, 1 मिनिटांपासून खटाखट मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत, भरपूर लाडक्या बहिणींनी कॉल सुद्धा केलेले आहेत. एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड होत आहे. जरी लाडक्या बहिणींचा दसरा गोड झाला नसला तरी पण दिवाळी गोडच होत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात. म्हणजेच ज्या 16 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे तर या 16 जिल्ह्यांची यादी आणि ज्या ज्या बँकेमध्ये पैसे
पैसे येत आहेत तर त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो, परंतु त्या अगोदर लाडक्या बहिणीनं काही गोष्टींची दक्षता तुम्ही सुद्धा घ्यायची आहे। बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला फक्त सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत नाहीत, त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 830 रुपये सुद्धा वाटप होत आहेत, कारण दिवाळीच्या सणांमध्ये तळण्याचे पदार्थ करायचे असतात, काही गोष्टी या ठिकाणी गॅसवरती करायच्या असतात, त्यामुळे एका गॅसचे 830 रुपये या दिवाळीच्या निमित्तानं वाटप होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे, त्यासोबतच लाडक्या बहिणीनं तुम्हाला अजून एका लाभांतर्गत पैसे वाटप होत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणीनं या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणीनं तुम्हाला दिवाळीच्या निमित्तानं 10 भेटवस्तू देण्यात येत आहेत। आता तुम्ही म्हणाल की दिवाळीच्या निमित्तानं या 10 वस्तू कशामुळे देण्यात येत आहेत, तर बघा लाडक्या बहिणीनं आता जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांत होते, तर या मकर संक्रांतीला साड्या देऊ अशा पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती दिलेली होती, परंतु मकर संक्रांतीला साड्या दिल्या नाहीत। त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि मार्च महिन्यामध्ये म्हणजे दोन्ही हप्त्यांचा ज्यावेळेस लाभ वितरित केलेला होता त्यावेळेस 8 मार्च रोजी महिला दिन होता, तर महिला दिनानिमित्त सुद्धा साड्या देऊ म्हटले होते, परंतु महिला दिनानिमित्त साड्या भेटल्या नाहीत। त्याच्यानंतर या ठिकाणी धुलीवंदन आलं, होळी आली, तर होळीच्या सणानिमित्त साड्या देऊ, तरी पण तुम्हाला होळीला साड्या भेटल्या नाहीत। त्यानंतर गुढीपाडवा आला तर गुढीपाडव्याची ओवाळणी देऊ असं सांगण्यात आलेलं होतं, परंतु गुढीपाडव्याची ओवाळणी मिळाली नाही। त्यानंतर रक्षाबंधन आला, रक्षाबंधनला सुद्धा ओवाळणी आणि पैसे या ठिकाणी मिळालेले नव्हते। त्यानंतर नवरात्री सण सुरू झाला, नवरात्रीमध्ये सुद्धा काहीच भेटलं नाही। दसरा संपला तरी पण काहीच भेटलं नव्हतं। बघा या एकंदरीत एका वर्षाचा अंदाज बघितला तर लाडक्या बहिणींना मागच्या एका वर्षामध्ये कोणत्याही सणाला काहीच भेटलेलं नव्हतं, त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज होत्या आणि हेच लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने कालच निर्णय घेतलेला होता की लाडक्या बहिणींना पूर्ण एका वर्षाच्या 10 वस्तू एकंदरीत वाटप करू। बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला 10 वस्तू वाटप होत आहेत। तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, तुमची दिवाळी 100 आणि 101% गोडच होत आहे। तर आता आपण बघून घेऊयात की ज्या 16 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींची दिवाळी गोड होत आहे, तर या 16 जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती बघून घेऊयात। तर बघा लाडक्या बहिणींना पुणे शहरांमध्ये 2 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, त्यासोबत गडचिरोली जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, त्यानंतर नांदूर जिल्हा, जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, तर अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, कारण याच प्रमुख जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे लवकरात लवकर आलेले होते, त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्त्याचे पैसे या प्रमुख 16 जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर येतील अशा पद्धतीने दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि जर बँकांची माहिती द्यायचं झालं तर सर्वच बँकेमध्ये पैसे येतील, फक्त ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नसेल अशाच बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणीनं आताच काही मिनिटांपूर्वी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे, कारण लाडक्या बहिणीनं 20 ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात होत आहे, तर या 20 ऑक्टोबरच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबरचे 1500 रुपये, ऑक्टोबरचे 1500 रुपये, उशीर झाल्यामुळे 2 हप्त्यांचे 3000 रुपये आणि लाडक्या बहिणीनं सरकारने या ठिकाणी एक चर्चा सुरू केलेली आहे की गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होतील, तर लाडक्या बहिणीनं गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा वितरित होणार आहे। आणि लाडक्या बहिणीनं या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आनंदाचा शिधा वाटप होत असतो, त्यामुळे यावर्षी सुद्धा आनंदाचा शिधा वाटप करण्यात येईल अशा पद्धतीने बातम्या फिरत आहेत। परंतु लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही तुमची कामे करायची आहेत, जसं आधार कार्ड लिंक करा, बँक खात्याला लिंक करा, बँक खातं चालू आहे का, अशा पद्धतीची सर्व कामे करून ठेवायची आहे। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब